शिवपानंदचे पदाधिकारी मुंबई विधान भवनासमोर पोलिसांच्या ताब्यात। जोपर्यंत शेवटच्या भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही, शरद पवाळे। शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ते मिळावेत यासाठी स्वतःच्या शेतरस्त्यापासून सुरू केलेला न्यायालयीन संघर्ष ते शिवपानंद शेतरस्ते चळवळ सुरू करणारे शरद पवाळे यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केलीत। याच अनुषंगाने मुंबई विधान भवन व मंत्रालय येथे अधिवेशन सुरू असताना सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु मुंबई पोलिसांनी यास मज्जाव केला। शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विधान भवनावरील शांततेच्या मार्गाने पुकारलेल्या आंदोलनाला रोखल्यामुळे सरकारसोबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवाळे यांनी शासन व प्रशासनास इशारा दिला। यावेळी त्यांच्या समवेत शांताराव पानमंद, सुरेश भुजबळ, विजय शेलार, अशोक जाधव, सोमनाथ कुंभारडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। याबाबत विधान भवन, मंत्रालय व मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथून आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी रवींद्र खुडे यांनी पाहुयात। आज आम्ही या ठिकाणी फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आलो होतो का आमच्या शेतकऱ्याच्या मुलांचं भविष्य बनावं, त्यांना 3-3 वर्षे 4-4 वर्ष चिखलात प्रवेश करावा लागतोय। आज अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावलेल्या आहेत, तर शेतरस्त्याअभावी अनेकांना जमिनी विकण्याची वेळ आलेली आहे। पिकवलेला माल जर बाजारपेठेत नेता येत असेल तर शेती करून उपयोग काय? शेती हा आज एक निसर्गही एका बाजूला परीक्षा घेतोय, एका बाजूला सरकारही परीक्षा घेतंय। आज शासन निर्णय अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय आलेत, परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष होत नाही। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी सरकारकडे आम्ही लक्षवेध आंदोलन केलं होतं। आम्हाला फक्त सरकारला या ठिकाणी लक्ष वेधायचं होतं का तुम्ही आमच्या भावना समजून घ्या। आज राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीचा अहवाल घ्यायचा आणि तालुका समितीने ग्राम समितीचा अहवाल घ्यायचा। आज छत्रपती महाराज अभियान राबवण्याचा सरकारने चांगला निर्णय घेतला, परंतु ग्राउंड लेवलला जे काही तुम्ही रस्त्यांच्या नोंदी आहेत त्या प्रत्यक्ष घाई तुम्ही सगळं काम करतायत, परंतु प्रत्यक्ष त्या पद्धतीचं काम होत नाही। ज्या प्रकारचे शासन निर्णय त्याचं कडकट अंमलबजावणी व्हावी आणि त्याचबरोबर ब्रिटिशकालीन शिवरस्ते जे आहेत त्यांच्या हद्द निश्चित व्हावे, त्याला दगडी नंबरी लावले जावेत। आणि एका बाजूला आपण बुलेट ट्रेन घेऊन येतोय, एक बुलेट ट्रेन थांबवा तुम्ही, सरकारने एखाद्या बुलेट ट्रेनचं काम थांबवावं, परंतु शेतकऱ्यांना डांबरी रस्ते मिळावेत ही आमची मागणी का प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळावा आणि शेतकऱ्याचंही उज्ज्वल भविष्य व्हावं, शेतकरी समृद्ध व्हावा, गाव समृद्ध व्हावं, महाराष्ट्र समृद्ध व्हावा हे आमचं स्वप्न आहे। आणि चळवळीला जरी तुम्ही आज आम्हाला अटक केली असेल, आम्हाला या ठिकाणी आंदोलन थांबवण्याचा एक प्रयत्न झालेला असेल, परंतु जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जेदार रस्ता मिळणार नाही तोपर्यंत चळवळीचा एकही कार्यकर्ता थांबणार नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळवून देणार आणि शेत तेथे रस्ता आणि गाव तेथे समृद्धीचा नारा आम्ही तोपर्यंत चालू ठेवणार। महाराष्ट्रातल्या प्रत्येक चळवळीचा कार्यकर्ता आज धडाडीने या ठिकाणी काम करत आहे। हजारो शेतकरी बांधव या ठिकाणी आले होते, परंतु आज आम्हाला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे मी सरकारला आमचं कोणत्याही सरकारच्या विरोधात या ठिकाणी आमचं आंदोलन नव्हतं, आमचं फक्त लक्ष वेधण्याचं आहे। कोणतेही सरकारी हो, आज आम्ही न्यायालयीन लढा लढतोय। आज अनेक न्यायालयाकडे अनेक रस्ते केसेस प्रलंबित आहेत, महसूलकडे त्या सगळ्या वर्ग करण्यात याव्यात आणि ज्या काही प्रलंबित रस्ते केसेस ज्या अधिकाऱ्यांनी ठेवल्यात त्यांच्यावर तातडीने कार्यवाही व्हावी आणि जे अधिकारी चांगलं काम करतात त्यांची पदोन्नती व्हावी हीच आमची सरकारकडे मागणी आहे। महसूलच्या समजा तुम्हाला मंजूर पाहिजे, महसूल मंजूर समजा त्यांचा प्रश्न असेल किंवा आत्महत्या व्यस्त असेल तर त्यांना काही उपकरण नसते, त्याची ते तुम्हाला इकडून तुम्हाला आगामी महिन्यात आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो। आता जर तुम्ही इकडं केलं तर तुम्हाला आमची कारवाई चला चुकलं पण होतं त्या कट केलं। हां मी करतो नाही दादा काय सांगाल तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून या ठिकाणी आंदोलन सोडलं आहे, आझाद मैदानावरती तुम्हाला नेणार आहेत, विधान भवनावर तुम्हाला काय परवानगी दिली नाही, पोलिसांनी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन चालवलं आहे, काय सांगाल तुम्ही? अनेक वर्षांपासून शेतकरी हेलपाटे मारतात, शेतरस्त्यासाठी पिढ्यानपिढ्या संघर्ष चालला आहे आणि आज एका बाजूला शहरामध्ये बुलेट ट्रेन येते आणि शेतकऱ्याला साधा रस्ता मिळत नाही। यासाठी आपण विधान भवनावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केला होता, परंतु पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तातडीची दखल घेतली। या ठिकाणी आम्हाला
या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे का विधान भवनावर तुम्ही आंदोलन करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पत्र देण्याचं, नोटीस देण्याचं पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कारण आज पिढ्यानपिढ्या आपण पाहतो की शेतकऱ्याची मुलं शेतरस्त्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचं नुकसान होत आहे का त्यांना शाळा शिकता आलेली नाही. अनेक शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्यात. पोलीस प्रशासन असन, महसूल खात्यामध्ये अनेक शेतकरी हेलपाटे मारतात. पिकवलेला माल शेतकऱ्याला आज बाजारपेठेत पोहोचवता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय काढले परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री बळीराजा शासन योजना आणली परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. छत्रपती महाराजांचं अभियान असेल असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभियान फक्त कागदावर आपल्याला दिसत आहेत परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. शेतरस्त्यांचं सीमांकन व्हावं, त्याला दगडी नंबरी लावण्यात यावे आणि राज्यभरातले जेवढे बी शिवरस्ते असतील नकाशावरती प्रत्येक शेतकऱ्याला डांबरी रस्ता मिळाला पाहिजे. एखादी बुलेटिन जरी सरकारने थांबवली आणि शेतकऱ्यांना जर दर्जेदार रस्ते दिले तर शेतकरी ग्रामीण भागाचा या ठिकाणी विकास होईल. शेतकऱ्याच्या समृद्धीचा महामार्ग या ठिकाणी खुला होणार आहे. सरकारने या गोष्टीला गांभीर्याने घ्यावे. आम्हाला अडवून काही उपयोग नाही. आमचा उद्देश शेतकऱ्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं, शेतकऱ्याचं समृद्धी व्हावं, शेतकरी समृद्ध व्हावा, महाराष्ट्र समृद्ध व्हावा आणि देश विकसित व्हावा. आमचा उद्देश हाच आहे. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी अडवून कुठल्या प्रकारचं असं सरकारला काही हेतू साध्य होणार नाही. सरकारने या जर काम केलं तर आम्हालाही आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. हजारो शेतकरी या ठिकाणी महाराष्ट्रभरातले या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि आम्हाला आज या ठिकाणी नोटीस देऊन या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी होत आहे.